जय श्रीराम. जय श्रीराम. आणि इथे हर एक वॉलवर लिहिलेलं आहे फक्त श्रीराम श्रीराम. बोला जय श्रीराम, जय सीताराम, जय बजरंगबली. जी मूर्ती आहे ना, अशी मूर्ती पण तुम्हाला कुठे बघायला पण नाही भेटणार आहे अशी. आणि जेव्हा मी इथे पहिला आलेलो ना, तर इथे सर्व ना ढगराचंच होतं. हे सर्व नव्हतं. तुम्ही या पाण्याचा फायदा पहा. शरीरातील चर्मरोग बरे होतात आणि पोटात हे पाणी पिल्याने सर्व रोग दूर होतात आणि मुकामार. ही व्हाईट कलरची पिंड आहे आणि मोस्टली मला बोलला माझा भाऊ की व्हाईट कलरची जे असतात शिवलिंग ते खूप कमीच भेटतात बघायला. छोटंसं शिवलिंग आहे. आणि एक माझी तुम्हाला मी फेवरेट वस्तू दाखवतो. एक माझी तुम्हाला फेवरेट वस्तू दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही गॅस करा हे काय आहे. ही वस्तू तुम्ही गॅस करा काय की तुला कोणा तर माहीतसुद्धा नसणार आहे. नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम, जय शिवराय. आणि आज आम्ही आलेलो आहे सपालाला फार्म हाऊसवर. तुम्ही पाहू शकता. आता ते मी बंगल्याचे थोडं लांब आहे तिथे पण घेऊन जातो. पहिला हा सुंदर नजारा बघा तुम्ही इकडचा. मी तुम्हाला पण माहिती आहे. आणि हा माझा भाऊ आहे मागे. मला दाखवतो मी. पहिला हा छोटासा तलाव बघा दाखवतो मी. तिथे जाऊन तुम्हाला ते पण दाखवतो मी. हे बघा इकडचा सुंदर व्ह्यू. तुम्हाला माहिती आहे मी सर्व व्हिडिओ फक्त सुंदर व्ह्यू दाखवासाठी काढतो. एक तर आता स्विमिंग पूलच बोलायला चालेल तर तुम्हाला तिकडे जाऊन पण दाखवतो. तिथे जाऊन पण दाखवतो. हा नेचरचा व्ह्यू बघा तुम्ही. खूप सुंदर आहे इथे व्ह्यू. आणि मी इथे दरवर्षी येतच असतो इकडे आमचा. आणि हा याचं तुम्ही क्वेश्चन असणार फार्म हाऊसचं ते तुम्हाला चला फार्म हाऊस पण दाखवतो मी पुढे. हे बघा इकडचा व्ह्यू. मी दरवर्षी एकदा तरी येतोच इथे या फार्म हाऊसवर. आणि आमचा फॅमिली मेंबर जो माझा मामा आहे त्यांचेच मोठे भावाचा आहे हा फार्म हाऊस. आणि इकडे तुम्ही पाहू शकता इथे आता रोड कन्स्ट्रक्शनचं काम पण चालू आहे. इथे ॲक्च्युली पहिला ना असं पूर्ण जंगल होतं. हे पूर्ण जंगल. आता हे काम चालू आहे इकडे बघा तुम्ही. पूर्ण जंगल होता ते बघा. तिथे शेती पण चालू आहे तिकडे छोटी छोटी. हे बघा खूप सुंदर आहे. आता आम्ही तिथे चाललो. कुठे चाललो आपण आता? वाटोलीला. आणि आता मी एक्झॅक्ट आहे सपाल्याला. आणि तिकडे बघा खेतीसुद्धा चालू आहे इथे ते बघा. आणि एक माझी तुम्हाला मी फेवरेट वस्तू दाखवतो. एक माझी तुम्हाला फेवरेट वस्तू दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही गॅस करा हे काय आहे. ही वस्तू तुम्ही गॅस करा काय की तुला कोणा तर माहीतसुद्धा नसणार आहे काय. मी तुम्हाला सांगतो हे काय आहे. याला पाती बोलतात. ही चायमध्ये टाकायची असते. आणि चायमध्ये टाकल्यावर ना तुमच्या चायला 4 चांद लागणार. ही माझी फेवरेट वस्तू आहे. मी घरी जाता समय घेऊन जाणार इथून. इथे पण आहे. इथे आता पहिला खूप होती आता कमी झाली. आणि इथे बघा हे पूर्ण पहिला जंगल होतं. हे आता इथे ना कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. हे पूर्ण जंगल होतं. इथे पहिला काहीच नव्हतं. हे पूर्ण जंगल होतं. इकडं पूर्ण जंगल होतं हे. आणि आता कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे वाटतं. ब्रिज काय बनवत आहे. चालेल आपल्यासाठीच छान आहे. आणि तुम्हाला मी फार्म हाऊससुद्धा दाखवतो कुठला आहे. तुम्हाला फार्म हाऊसकडून घेऊन जातो जिथं मी राहिला आहे. ते आमचं तिकडे किचन आहे सामने तुम्ही पाहू शकता. ते सामने जे आहे हे सामने आहे ना हे किचन आहे. तिथे पण जातो घेऊन तुम्हाला. आणि हे आहे फार्म हाऊस. इकडे पहा तुम्ही फार्म हाऊस आहे. याच्यामध्ये राहिला आहे मी. बघा फार्म हाऊस याच्यामध्ये आम्ही आलेलो आहे राहायला. आणि इथून बाहेर जायचा रस्ता हा फार्म हाऊस. याच्या आतमधलं ते मी नाही दाखवणार का म्हणून हा पर्सनल फार्म हाऊस आहे. कुठे रेंटवर ते नाही आलो मी राहायला इथे. हा पर्सनल आहे त्याच्यासाठी. म्हणून कोणची पण काय प्रायव्हेट वस्तू असते एक प्रायोरिटी टाईप असते. तुम्ही आतमधून नाही दाखवू शकत आहे का म्हणून आमचेच कुठले फॅमिली मेंबर्सच आहे त्याच्यासाठी आतमधून नाही दाखवू शकते मी. किचन दाखवू शकते. किचनकडे घेऊन चला. त्या किचन दाखवतो चला. आणि हा आमचा छोटा भाऊ. ए ए रुक इधर आ कम यार. ए रुक. आमचा हा छोटा भाऊ. ए इधर. हा सिटिंग एरिया आणि किचन ते दाखवू शकत आहे तुम्हाला. हे किचन आहे. इकडे सर्व मी जेवण बनवतो. आणि आता मी तिथे चाललो कुंडात आंघोळ करायला. तिथे जाऊन तुम्हाला भेटतो मी.
तिथे भेटूया. चला, आता आम्ही जस्ट पोचलो आहे सातवलीच्या इकडे. हे बघा तुम्हाला दाखवतो मंदिर. हे मंदिर आहे आतमध्ये. जस्ट पोचलो. चला तुम्हाला आतमधलं दाखवतो आता. ये पहा तुम्ही. इथे या कुंड कुठे ते पण नाही माहिती आणि इथे आहे पण ना कोण विचारायला. ते बघा श्रीकृष्ण आहे आतमध्ये, शिवलिंग सुद्धा आहे. चला तुम्हाला मेन पुढं दाखवतो घेऊन. इथे आपली माताजी, जय माताजी मध्ये आलो आता आणि तुम्हाला घेऊन जातो कुंडाकडे. इकडचं कुंड आहे, बाहेर तुम्हाला दाखवलेलं ना तिथे कॉईन होते, तेच पाणी इकडे येते. तिथून दाखवलं तेच पाणी इथून येते. आणि ते जाम गरम पाणी आहे, जाम 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 गरम पाणी आहे. हे बघा गरम पाणी खूप आहे इकडे. इथे ते सर्व कॉईन वाईन होते ना, तिकडचं ते पाणी आहे इथे इथे ते जेव्हा मी पहिला आलेलो तेव्हा ढगरांचं होतं. आता हे पूल टाईप झालं आहे. एक तरचं कुंड आहे का पूल नाही आहे. किती लोकांना असं वाटत असेल का हे आहे पूल टाईप आहे, पण पूल नाही कुंड. आणि हे जे आहे ना हे पूर्ण गरम पाणी आहे, पूर्ण हॉट वॉटर आहे, हे पूर्ण कुंडच आहे इकडे जे होतं. आणि कोणकोणते इथे हे सुद्धा म्हणतात की इथे जो रामाने बाण मारलेला होता तो तिथे तुम्हाला मी बाहेर दाखवलं. जिथे ते कॉईन होते ना तिथे परत पिन दाखवतो मी तुम्हाला. आणि तिथे इन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे काय, तुम्ही स्क्रीनशॉट काढा वाचा, मी ती पण दाखवतो तुम्हाला. ते बोलते ते रामाने मान मारलेलं आहे तेव्हापासून याचं उत्पन्न झालेलं आहे ते कुंडाचं. आणि ते पाणी येतं बाहेरूनच, जे मी तुम्हाला दाखवलं कॉईन करून ना, ते पाणी ॲक्च्युली तिथून बाहेरूनच येते. तुम्हाला आता बाहेर परत जाऊन दाखवतो. तुम्ही एकदा तुम्ही तिथे ते नीट बघा. आता आमचं झालं आंघोळ करूनशी. आता आम्ही जाणार आहे तेवढं माझी देऊळ आहे तिथे जाणार आहे. ते पाहतो एक मुलगा हे सुद्धा बोलला काही इथे जे पण येतात या कुंडात जे आंघोळ करायला, ज्यांचं समज काय असते बिमारी रोग टाईपचं, ते पण एक टाईपचं क्लिअर होतं इथे. तुम्हाला मी त्याचं एकदा परत दाखवतो. तुम्ही मला पण ते तेव्हा माहिती नव्हतं ॲक्च्युली करून ते आहे. तुम्हाला मी एकदा ते परत दाखवतो तिथे जाऊनशी. तिथे काय लिहिलेलं आहे तुम्ही फक्त तिकडे वाचा, या स्क्रीनशॉट काढा. आता आम्ही निघतो बाहेर, जातो देवलात. तिकडचं पण तुम्हाला मी दाखवतो. देवलात चाललो तिकडे. पहिला या देवलात जाऊया. इकडच्या देवलात जातो, तिकडचं पहिला पाया पडतो, नंतर मी व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवतो. पहिला जाऊन पाया पडतो. मी आलो आतमधून, पाया पडून आलो, सर्व झालं. आता तुम्हाला मी सर्व फिरवतो, सर्व तुम्हाला मी दाखवतो आतमधलं काय. आणि इथे बघ तुळशी, आणि तुळशीवर नाव लिहिलेलं आहे जय श्रीराम. जिथे जय श्रीराम तिथे आमचंच काम. चला मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातो. देवा काही चुकी झाली असेल ते माफ कर मला, मी फक्त व्लॉगिंग करतो पण आतमधलं तुम्हाला दाखवतो. हा शायद व्लॉग मी ना थोडं डिफरंट टाकायची कोशिश करतो. हा पहिला आहे गणपती बाप्पा. हा गणपती बाप्पा हे हा ब्लॉग ना जरा डिफरंट ट्राय आमचा. ते पहा तुम्ही जय श्रीराम बजरंगबली आहे इथे. इकडे ही गल्ली आहे एक छोटीशी, तुम्हाला आतमध्ये नेतो. त्या गल्लीमध्ये नेतो तुम्हाला. चला मी इथे बघा त्याला आतमध्ये दाखवतो. हे पहा तुम्ही. आणि इथे माताजी, जय माता दी. तिकडे पण तुम्हाला मी दाखवतो. ते छोटंसं शिवलिंग आहे इथे. बस सापसुद्धा एक खूप खूप जुना आहे, खूप जुना आहे. याच्यासाठी बोलतात सनातन धर्म महान आहे का म्हणून. आपण ना आधी आहे ना अंत आहे. सनातन धर्मचं मतलबच हे आहे, हिंदू धर्म सनातन धर्म. मला बाहेर घेऊन जातो. या छोटे गल्लीने चाललेलो मी, आणि इथून पण लाईनीनेच आहे सर्व. हे पहा जय श्रीराम. हा बजरंगबली. मी आलो सर्व इकडे. इथे पाया वाया पडला इथे. नंतर मी ब्लॉग काढतो. आणि ते तुम्ही हर वॉलवर बघा फक्त जय श्रीराम, आणि तिथेच आपलं काम. आणि असे याला माझ्याकडे टाईमच टाईम आहे. दुसरीकडे पण दाखवतो मी तुम्हाला. इथे आहे जय श्रीराम. बोला बोला जय श्रीराम. पहा तुम्ही
जय श्रीराम. आणि इथे हर एक वॉलवर लिहिलेलं आहे फक्त श्रीराम श्रीराम. बोला जय श्रीराम, जय सीताराम, जय बजरंगबली. तर येतो तुम्हाला दाखवतो पुढचं. हे बघा, राधे राधे, जय श्रीकृष्ण, राधे राधे. ते पहा श्रीकृष्णाने राधा आहेत आणि इथे पण फक्त श्रीराम श्रीराम श्रीराम. हे राधाच देव हे खूप जुनं आहे. आम्ही खूप टायमामध्ये आलेलो आहे मी इथे. पहा तुम्ही तिथे पण सेम श्रीराम श्रीराम श्रीराम. विठ्ठल देव जे श्रीकृष्णाचा अवतार आहे, तुम्हाला माहितीच असेल विठ्ठल देव. आणि ते साईबाबासुद्धा आहे. आणि तुम्हाला बाहेरचं पण दाखवतो थोडं मी. मला सर्व दाखवतो लाईन वाईज. हे पहा तुम्ही, मला सर्व लाईन वाईज दाखवतो. माझी इच्छा आहे काय ना, हा ब्लॉग आहे ना मी थोडा वेगळाच करू. कारण मी तिथून स्टार्ट केलेलं, जिथे ते बोलत होते रामाने बाण मारून कुंड काढलेला होता. तिथे बाप्पा आपला विघ्नहर्ता रामाने मारून कुंड काढला हे होता. तिकडे जे कुंड दाखवलेलं ना तुम्हाला मी, रामकुंड बोलतात ॲक्च्युली. माहिती नाही, पण इकडचे लोक ते बोलतात रामकुंड आहे. जे रामाने बाण मारलेला तेव्हा कुंड झालेला. आणि हा देऊळ बोलते 5 पांडवांचं बांधलेलं होतं. आणि कुंड आहे ते तिथे पाणी जात होतं. हे पहा, हेच ते कुंड आहे. इथूनच गरम पाणी येते. ते पहा तुम्ही इथे ना शिवलिंगसारखं ते पण बांधलेलं तुम्ही दिसते ते. हेच ते कुंड आहे इथे. पहा तुम्ही, जे बोलतात रामाने बाण मारलं. आणि इथे कुठं काही हे पण नाही लागलेलं आहे, काय मोटर पण इथे लागलेली नाही. डायरेक्ट खालतूनच पाणी येते. तुम्ही पाहू शकता इथे काही मोटर पण नाही लागलेली आहे गरम पाण्यासाठी. डायरेक्टली पाणी येते. आणि तेच पाणी येते. आता मी कुंडात गेलेलो तिकडचंच आहे ते तुला देवळातलं दाखवतो. चला पहिले मी पाया पडणार, नंतर मी व्हिडिओ काढतो. आणि या पाण्याची ना वाफसुद्धा मारते. आम्हाला वाफ ते दिसते आणि इकडे तुम्ही हात पण लावणार नाही तर गरम गरम आहे. तुम्हाला सध्या वाफ दिसते का ना माहिती ना मला. तिथे तुम्हाला हलकी हलकी वाफ दिसत असेल बहुतेक. इथे हात पण ठेवतो ना इथे ते गरम पाण्याचे हे होते. आणि इकडे जरा बघ, शरीरातील चर्मरोग बरे होतात आणि पोटात हे पाणी पिल्याने सर्व रोग दूर होतात. आणि मुकामार लागलेले असलेल्या ते पण बरे होते. असे इथेचे गावकरी आणि देवस्थानाचे जे येतात वारकरी ते असे बोलतात. आणि हा देवाचं वरदान पण आहे. पावलं असेल जे माझ्या भावाने बोललेलं. आणि ते आतमध्ये आलो मी. तुम्ही पहा इकडची मूर्ती बघा, मूर्ती पहा तुम्ही इकडची. अर्धी शिव आणि अर्धी पार्वतीच्या आहेत. आणि ते गणपती बाप्पा दत्ता देव पण आहेत. आणि हे सर्व आपले नवनाथ जेवढे पण आहेत तुम्ही पाहता ना, हे आपले. तिथे जास्ती यांचं यांची कमीच खूप डेव्हलप बघायला भेटतात नवनाथ त्यांची इकडे तुम्हाला. आणि इकडे जी मूर्ती आहे मी तुम्हाला अगोदरच बोललेलो होतो, जी मूर्ती आहे ना अशी मूर्ती पण तुम्हाला कुठे बघायला पण नाही भेटणार आहे. अशी इथे तुम्ही मूर्ती बघा कशी आहे. ही अशी मूर्ती बघायला खूप कमीच भेटते इकडे. बघायला जाणार ते तुम्ही इथे. इथे असली मजा जेव्हा पूजा असते ना तेव्हा असली मजा आहे. इथे पण बघा तुम्ही सर्व हे दिसते ना तुम्हाला खालती व्हिडिओमध्ये बरोबर येत नसेल बहुतेक, जवळून दाखवते हे बघा. तेच हे सर्व इथे आहेत. हे बघा तुम्ही, तुम्हाला मी तिकडचं पण दाखवतो आता. ते बोला हर हर महादेव. याच्या आतमध्ये घेऊन जातो. माझ्या पाया पडून जातं सर्व इकडे झाले तर मी तुम्हाला दाखवतो. बोला हर हर महादेव. हे पहा तुम्ही, आताच इकडे पूजा झालेली आहे महादेवांची आपली. हे पहा तुम्ही. आणि ही व्हाईट कलरची पिंड आहे. आणि मोस्टली मला बोलला माझा भाऊ की व्हाईट कलरची जे असतात शिवलिंग ते खूप कमीच भेटतात बघायला. तुम्ही कुठे पण जाणार ना तुम्हाला फक्त ना ब्लॅक कलरची शिवलिंग बघायला भेटणार. व्हाईट कलरची खूप कमी भेटतात बघायला. तर बोला हर हर महादेव. जस्ट आम्ही आता इथे पोचलो आहे आमच्या फार्म हाऊसवर. बोला तर काय बोलायचं. बोल. लाईक करो, सबस्क्राईब करो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. आणि बोला जय श्रीराम, जय शिवराय आणि हर हर महादेव. भेटतो तुम्हाला नेक्स्ट व्लॉगला. त्याच्यासाठी बाय बाय. बाय बाय कर. बाय बाय. जय श्रीराम. जय श्रीराम.